राज्य शासनाच्या वतीने खाजगी कंपन्यांच्या मार्फत भरती केली जाते। मात्र या गेल्या काही दिवसांपासून नोकर भरतीमध्ये पेपर फुटीसारखे प्रकरण त्याचप्रमाणे घोटाळे देखील होत आहेत आणि यामुळेच जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये संतापाच्या भावना दिसतात। गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा पेपर असेल तो पेपर देखील फुटला होता। त्याचप्रमाणे PhD फेलोशिप असे जे पेपर आहेत यामध्ये देखील पेपर फुटीचे प्रकरण घडले होते। त्यामुळे तसेच घोटाळे देखील काही उघडकीस आलेले आहे आणि यामुळे एकूणच विद्यार्थ्यांमध्ये संतापाच्या भावना दिसतात। आपल्यासोबत काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। आपण नेमकी त्यांच्या प्रतिक्रिया याबाबत जाणून घेणार आहोत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतात, पेपर फुटत आहेत, घोटाळे होत आहेत, काय भावना आहेत? नाही, पेपर तर फुटत आहेत, घोटाळे होत आहेत ही बाब सत्य आहे। त्यानुसार त्यांनी काहींनी आता प्रूफ केलेलं आहे की हे झाले ते झाले, अजून काही समित्या नेमल्या गेल्या तर काही त्याच्यावर काही परिणाम होत नाही आहे। काही मुलं एकदम कष्टाने अभ्यास करतात, दिवस रात्र एक करतात आणि त्यांच्या कष्टाचं चीज हे दुसरे घेऊन जातात, पैशांनी सगळं विकलं जातं, असं सगळं इथे चालू आहे। काही आमच्या प्रायव्हेट समित्या होत्या त्या लोकांनी त्यांच्या बनवल्या, त्यांनी त्यांना प्रूफही दिले, पण सरकार याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही। जसं बाकीच्या सरकार म्हणजे बाकीच्या राज्यांमधल्या सरकारांमध्ये हा पेपर फुटीवर काही कायदे बनवण्यात येते, तसा काहीतरी ठोस निर्णय सरकारने घ्यावा अशी आमची इच्छा आहे। तलाठी भरतीचा जो पेपर झाला होता तो नाशिकमध्येच पहिल्यांदा फुटला होता, नाशिकमधूनच ते प्रकरण उघडकीस आलं होतं। काय भावना आहेत या प्रकरणी? नाही, काय होतं की जेव्हा आपण अभ्यासाची सुरुवात करतो 1-1.5 वर्ष लोक घालतात, त्यानंतर एवढे टाईम दिल्यानंतर पेपर दिल्यानंतर जेव्हा आपल्याला अपेक्षित असे मार्क भेटतात, पण नंतर जेव्हा मेरिट लिस्ट येते आणि जेव्हा कळतं की 204 किंवा 210 मार्क पडत आहे। जे माझ्या मित्र आहे त्यांनी परीक्षा दिली, जेव्हा त्याचं मेरिट लिस्ट बघितली त्यांनी, त्याला 172 मार्क होते, पण जेव्हा त्यांनी त्याचा टॉपर बघितला 204 मार्काचा होता। आता जर आपण मेरिट लिस्ट जर नुसती काढली तर पहिले 3-4 जण 204-203 मार्काचे होते। यानंतर बघितलं तर 180 वाले ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून गेला, हा त्याच्यावर अन्याय झालाच की नाही? की जर ओपनचा जर आज कट ऑफ जर बघितला तर 198-200लाच क्लोज होईल। यानंतर म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे 1-1.5 वर्ष घालून अभ्यास केला आहे त्यांच्यावर हे काय होतं, आपण अन्याय, एक प्रकारे अन्यायच आहे। मग काय उपयोग झाला त्यांच्या अभ्यासाचा? आणि आता ही जी खेळी झालेली अक्षरशः खूप खोलातून, म्हणजे जर आपण पूर्ण विचार केला तर फार म्हणजे सेंटर फुटलेले, तिथले लोक स्वतः पैसे खाऊन त्यांचे प्रश्न वाटून किंवा अक्षरशः सेंटरमध्ये 20-20 जण त्यात होते, प्रत्येकाला एका मुलाला 5-5 जणांनी मदत केलेली। आता ह्या गोष्टी आणि तिथल्या मुलांनी जेव्हा त्यांच्यावर कंप्लेंट करायची वेळ घ्यायची, त्या सेंटरला कंप्लेंट करायला गेले, त्या मुलांवरच त्या सेंटरचे लोक सांगितले की तुम्ही तुमचं काम करा, शांत राहा। हे केवळ तलाठीमध्ये नाही तर मी सिव्हिलच्या पण परीक्षा देतो आहे, PWDमध्ये पण अशा गोष्टी झाल्या। पण आता याच्यावर जेव्हा आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न करतो मग ते आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात। आणि आता सध्या बेरोजगारी इतकी असल्यामुळे, गरज असल्यामुळे आम्हाला जास्ती जाता येत नाही किंवा कोणाच्या विरुद्ध जास्ती बोलता येत नाही, कारण पुढं आम्हाला त्रास होतो। पण याच्यावर लवकर सरकारने तोडगा काढला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना नोकरीची खूप गरज आहे, कारण सध्या बेरोजगारी फार वाढते। तलाठी भरतीमध्ये घोटाळ्याचा आरोप होत आहेत, काही विद्यार्थी अशी मागणी करत आहेत की भरती परीक्षा रद्द करावी। तुम्हाला काय वाटतं, भरती परीक्षा रद्द करणे योग्य आहे? भरती परीक्षा रद्द करण्यापेक्षा जे काही घोटाळे झाले ते समोर आणून हे घोटाळे पुन्हा होणार नाही याच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि परीक्षा रद्द करून ही जी परीक्षा आहे ती लोकसेवा आयोगामार्फत घ्यावी अशी आमची एक निम्र विनंती आम्ही सरकारला करतोच आहे। पण यावर काही ठोस पुरावे किंवा असं ते म्हणत आहेत तुमच्याकडे पुरावे नाही, काही नाही। राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत ते डायरेक्ट म्हणतात अशा प्रकारे सरकारची बदनामी केली तर आम्ही हे करू। हे प्रकारे अशा अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्यांवर तुम्ही असं बोलत असाल तर हे फार निषेधाजनक आहे, आम्ही त्याचा निषेधच करू। आणि वरून तुमच्याकडे असे काही एक्झाम MPSC आहे ते तुमचे एक्झाम कंडक्ट करू शकतात, ते 5-5 लाख लोकांचे एक्झाम घेतात, तर त्यांनी ह्या सगळ्या एक्झाम कंडक्ट करायला काही हरकत नाही आहे। आम्ही सरकारला निवेदन करतो की इथून पुढे होणाऱ्या ह्या सर्व परीक्षा MPSC मार्फत आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, बस। एकूणच या सर्व प्रकरणावर आता तुमची काय मागणी असेल, सरकारकडे काय मागणी करा? स्पर्धा परीक्षा समिती नेमलेली आहे, तिने पुरावेही दिले, पण सरकार त्यावरती काही निर्णय घेत नाही। सरकारने निर्णय घ्यावा आणि परीक्षा रद्द केली तर सर्वांचं भलंच होईल। आपण बघतोय की अशा रीतीने हे जे संपूर्ण विद्यार्थी आहेत ह्या सर्व प्रकरणावर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाते, मात्र शासनाने जो लोकसेवा आयोग आहे त्यालाच बळ द्यावं आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच या सर्व भरती प्रक्रिया राबवल्या जाव्या अशा प्रकारची मागणी देखील आता समोर येते। यावर आता निश्चितच सरकारने लवकरात लवकर एक काहीतरी उपाय केला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती आता विद्यार्थी करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।